हिंगोली शहराच्या मध्यभागी 1874 मध्ये बांधलेली निजामकालीन बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग जी आहे ते शासकीय विश्रामगृहाची आहे। आपण जर बघितलं तर मी त्याच बिल्डिंगच्या परिसरामध्ये आहे। आता आपण बघू शकतो की हीच 1874 सालची बिल्डिंग जी आहे ती आता बांधकाम विभागाकडून जे आहे ते सुसज्ज करण्यात आलेली आहे। ह्यासाठी जे आहे ते कोट्यवधी रुपयाचा खर्च केलेला आहे। मागच्या वर्षभरापासून ही बिल्डिंग तयार आहे, मात्र कुठेतरी या बिल्डिंगचं उद्घाटन होत नाही। नेमकं उद्घाटन कुठं रखडलं, लोकार्पण सोहळा का होत नाही, याचे अनेक प्रश्न जे आहेत ते हिंगोलीकरांना पडलेले आहेत। आपण जर बघितलं तर ह्या प्रकारे पूर्णतः गार्डन केलेलं आहे, एकदम हिरवळ आहे। त्याचबरोबर बिल्डिंगचे अशी एकदम VIP असं स्टँडर्ड क्वालिटीची जी बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे। जवळपास कोट्यवधी रुपयाचा या बिल्डिंगला खर्च आलेला आहे, मात्र ही बिल्डिंग लोकार्पणच्या प्रतीक्षेमध्ये आहे। या बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा कधी पार पडतो याची उत्सुकता जी आहे ते हिंगोलीकरांना लागलेली आहे। कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।